तो अर्थसंकल्पामध्ये घोषणा झाल्यानंतर या गर्दीवरून राजकीय नेत्यांकडून सुद्धा आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। पाहूयात। अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की 15 तारीख अंतिम तारीख आहे, ही काढून टाकावी। कुठलीही तारीख त्यामध्ये नसली पाहिजे। हा अधिकार आपण देणार असाल तर मग कधी करायचा हा त्या महिलांचा विषय। आज नोंदणी केंद्राच्या बाहेर एजंटांचा सुळसुळाट झालेला आहे। एका महिलेला उत्पन्नाचा दाखला काढायला 700 800 रुपये मागितले जातात। 100 रुपयाचं स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेला आहे। अनेक त्रुटी आहेत। तर माझी शासनाला आपल्या मार्फत विनंती आहे की 15 जुलैची अंतिम तारीख पूर्णपणे काढून टाकावी। कुठलीही अंतिम तारीख असता कामा नये आणि निवडणुकीपरता ही योजना आणलेली आहे, पुन्हा बंद केली जाईल। हा जो आदेश आहे त्याप्रमाणे पण कायदा आणला पाहिजे, माझी मागणी आहे। निवडणुकीपुरती योजना आणली आणि पुन्हा निवडणुकीनंतर बंद करणार, परत एकदा फॉल्स नरेटिव्ह। असं नाहीये बाबा। योजना करताना शासनाने सभागृहामध्ये जाहीर केली आणि त्याला काही कालमर्यादा नाही दिलेली की 6 महिन्यासाठी आहे, वर्षासाठी आहे। ही योजना कायम चालू राहणार आहे। त्यामुळे या योजनेला असा कृपया गैरसमज होऊ नये की ही योजना निवडणुकीपुरती आणली आणि पुन्हा बंद होणार आहे। काही बाबी आहेत की ज्या बाबतीत आपण तारखेचा उल्लेख केला, गर्दी होती त्याचा उल्लेख केला, 61 ते 65 मधली जी गॅप आहे वयाची सिनियर सिटीजन पर्यंत जाईपर्यंत, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संबंधित विभागाचे मंत्री श्रीमती तटकरेताई यांच्याबरोबर काल चर्चा झालेली आहे। याच्यात अधिक सुसूत्रपणा आणण्याच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून निश्चितपणे यात योग्य निर्णय घेतला जाईल। आणि पुढची बातमी आहे याच मुद्द्यावरून अमोल मिटकरी यांनी केलेल्या गंभीर आरोपांची। लाडकी बहीण योजनेसाठी सेतू केंद्रांवर महिलांची गर्दी होतीये आणि या गर्दीचा फायदा घेऊन विरोधकांनी सेतू केंद्रांवर एजंट सोडले। अमोल मिटकरींनी असा गंभीर आरोप केलाय। तलाठी कार्यालयामध्ये 20 रुपये महागाई, ई सेवा केंद्रामध्ये एका कागदपत्रांसाठी 150 ते 200 रुपये आकारणी सुरू आहे, असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींनी अर्ज भरायला सुरुवात केली। दुर्दैवाने असा प्रकार महाराष्ट्रात दिसतोय की या योजनेचा सुद्धा गोरगरिबांच्या सहानुभूतीचा फायदा घेत काही एजंट 20 रुपये, 50 रुपये, 500 रुपये ते 700 रुपयापर्यंत केवळ फॉर्म भरून देण्याचं शुल्क आकारतायत। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की असा कुठलाही शुल्क राज्य सरकारच्याकडून आकारला गेलेला नाही। ही योजना तळागाळातील माझ्या माता भगिनींसाठी आहे। अशा एजंटपासून आपण सावध राहावं। असे एजंट जर कुठं दिसले तर त्याची रीतसर तक्रार जिल्हाधिकारी महोदयांकडे करावी। आणि हे होणारे आरोप प्रत्यारोप ताजे असताना अमरावतीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली लूट होत असल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। वरुडच्या सावंगी तलाठी कार्यालयामध्ये कागदपत्रांसाठी पैशांची मागणी केली गेली आणि तलाठी कार्यालयामध्ये महिलांकडून पैसे घेतल्याचा आरोप सुद्धा होत होता आणि तोच हा व्हिडिओ सुद्धा पैसे घेतानाचा व्हायरल झालेला आहे। तुळशीराम कंठाळेंसह इतर कर्मचारी पैसे घेत असल्याचा आरोप होता। मात्र पैशांची मागणी करणाऱ्या तलाठ्यांचं निलंबन सुद्धा करण्यात आले। बातमी आपण पाहतोय अमरावतीमधल्या वरुडमधून। साहेबांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे आणि ह्यासाठी त्या तलाठीला सस्पेंड करण्यात येत आहे और त्याच्यावर एफआयआर सुद्धा करण्यात येते आणि विशेष करून त्याला सस्पेंड आणि त्याच्यावर एफआयआर सुद्धा केली जात आहे आणि सक्त सूचना दिली गेली आहे सगळे तहसीलदारांना, एसडीएम्सना आणि बाकी खालची यंत्रणांना की हे योजना साहेबांची महत्त्वाकांक्षी योजना आहे, शासनाची खूप महत्त्वाकांक्षी योजना आहे। याच्यात कुठलीही प्रकारची अडचण महिलांना होऊ नये याच्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यायची आहे। त्यांना जे काही दाखले पाहिजे, जे काही दाखले लागतात त्या दाखले त्यांना तत्काळ द्यायचे आहे। जे सेतू मार्फत जी प्रक्रिया होते ती प्रक्रिया करून त्यांना तत्काळ मिळाला पाहिजे, त्यांना जेणेकरून कोणत्याही महिलाला काही गैरसोय झाली नाही पाहिजे आणि त्यांचे अर्ज सुद्धा तत्काळ भरून घेतले।